राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुढेला मारहाण झाल्याची माहिती, तर महादेव गीतेसह चौघांना हर्सुल जेलला हलवलं. कराडच्या सांगण्यावरून आपल्यालाच मारहाण झाल्याचा गीतेचा आरोप. कारागृहात कराड घुले यांना कोणतीही मारहाण झाली नाही, तर सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडेमध्ये झटापट. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा. देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा, तर या प्रकरणाशी त्या महिलेचा संबंध नाही, कळंब पोलिसांचं स्पष्टीकरण. मित्राच्या मदतीने संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना संपवण्याचा पत्नीचा डाव. पतीच्या तक्रारीनंतर 6 जणांविरोधात गुन्हा. मुख्य आरोपी मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊत यांचं मोठं विधान. तर मोदींचा उत्तराधिकारी निवडायची वेळ अजून आलेली नाही, फडणवीसांनी सुनावलं. औरंगजेबाची कबर हटवू नका, मराठ्यांनी औरंगजेबाला इथेच गाडलं असा बोर्ड लावा. राज ठाकरेंचा सल्ला, तर कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. कुणाल कामराच्या मुंबईतल्या घरी पोलीस दाखल. माहीममधील घरी कामरा नसल्यामुळे त्याला पोलीस पुन्हा समन्स पाठवण्याची शक्यता. सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक. सोनं प्रतितोळा तब्बल 93,000 रुपयांवर, तर चांदीचे भावही वधारले. देशभरात रमजान ईदचा मोठा उत्साह. मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांनी केली गर्दी. ग्रेटर नोएडा इकडे कूलर बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग. अग्निशमक दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.